मालिकेच्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज यूट्यूब फॅमिली तब्बल ह्या चॅनलची 2000वर जाऊन पोहोचली। सेलिब्रेशन तर होणारच होतं, त्यामुळे आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोत एक छानशी रेसिपी जी आमच्या सेलिब्रेशनच्या नावाखाली आम्ही बनवणार आहोत। तब्बल 5 फ्लेवरचे फालुदा, रॉयल फालुदा, पायनॅपल फालुदा, रबडी फालुदा, चॉकलेट फालुदा। मालिकेच्या एपिसोड मध्ये 1-2 नाही तर 3 जोड्या आहेत आजच्या। कोण कोण आहेत ते पुढे बघूयात आपण। आता रेसिपीला सुरुवात करूया। फालुद्यासाठी आपण शेवई सुद्धा घरीच बनवणार आहोत। तर त्यासाठी मी इथे साहित्य घेतलेलं आहे। अर्धा कप इथे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। 3 टीस्पून इथे मी पिठी साखर घेतलेली आहे। असे जरा पाणी घे नाही। पाणी किती लागणार आहे? 1/4 कप आपल्याला पाणी लागणार आहे इथे। अच्छा, मग कप पण लागते। हां, कप आपल्याला पाणी लागणार आहे। अशी ही प्रोसेस आता जवळून दाखवशील। हो, कॉर्नफ्लॉवर एका पातेल्यामध्ये इथे काढायचं आहे। पिठी साखर आपल्याला टाकायची। इथे आपल्याला 1/4 कप पाणी इथे घालायचं आहे। सुरुवातीला आपण पहिले थोडंसं पाणी घातलेलं आहे, नंतर आपल्याला याच्यामधले पूर्ण गाठी मोडून घ्यायच्या आहे। नंतर आपण हे सर्व पाणी इथे टाकणार आहे। हे आपल्याला आता गॅसवर व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। ह्याची कन्सिस्टन्सी कशी हवी ते इथे मी दाखवणारच आहे। बनवलेली स्लरी आपली एवढी पातळ आपल्याला हवी आहे। तर हे जे मापं आपण घेतलेली आहे तर ती बरोबर आहेत पाण्याची। आता आपल्याला हे गॅसवर ठेवायचं आहे। याच्यामध्ये गाठी तयार झाल्या नाही पाहिजे। या पिठामध्ये आपल्याला गाठी होऊ द्यायच्या नाहीयेत। हे पीठ आपल्याला ट्रान्सपरंट दिसेसपर्यंत इथे शिजवून घ्यायचं आहे। त्यामुळे इथे आपल्याला हे सोडायचं नाहीये। मध्ये मध्ये आपल्याला हे चमच्याच्या साहाय्याने, स्पॅच्युलाच्या साहाय्याने व्यवस्थित आपल्याला मिक्स करत राहायचं आहे। पीठ आपलं हे छान ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला इथे शिजवून घ्यायचं आहे। गाठ आपल्या पिठामध्ये एकही दिसत नाही, या पद्धतीने आपल्याला ते व्यवस्थित इथे घोटायचं आहे। गॅस इथे आता कमी केलेला आहे। आपल्याला इथे थंडगार पाणी लागणार आहे, त्यामुळे इथे आपण हे पीठ शिजवायला सुरुवात करायच्या आधी तुम्ही थंडगार पाणी फ्रीजमध्ये करायला ठेवायचं आहे। अशा थंड पाणी आपल्या बाउलमध्ये घे आणि थोडं जर पाणी तुमचं थंड कमी असेल तर तुम्ही त्यामध्ये बर्फाचे खडे सुद्धा घेऊ शकता, कारण आपल्याला इथे थंडगार पाण्याचाच वापर करायचा आहे। आणि आपला साचा पण काढ, ज्याच्याने आपण शेव पाडतो ना तो साचा, आणि सगळ्यात बारीक चाळणी आपली असते ती चाळणी पण घे, कारण हे थंड व्हायच्या आधीच आपल्याला शेव आपले पाडायचे आहेत। त्यामुळे हे तयारी आपण सर्व आधीच करून घ्यायची। बघा पिठाची कन्सिस्टन्सी बघा, ट्रान्सपरंट आपलं इथे पीठ झालेलं आहे। तर ह्या पद्धतीने आपल्याला कॉर्नफ्लॉवर जे आपण शिजवून घेतलं तर असं आपल्याला इथे हवं आहे। अशी सर्वात बारीक जी हे असते ना ती चाळणी घे। हो हो हो, या साच्यामध्ये सर्वात बारीक जी चाळणी आहे ती चाळणी इथे घ्यायची आहे, कारण आपल्या फालुद्याच्या शेवया खूप बारीक असतात। आणि हे आपलं पीठ इथे ट्रान्सपरंट व्यवस्थित शिजून झालेलं आहे। साच्यामध्ये गरम गरमच घालून घ्यायचं आहे। इथे आपल्याला शेवया पाडून घ्यायच्या आहेत। पूर्ण खाली जातात तळाशी, आणि परत आपल्याला इथे शेवया पाडून घ्यायच्या आहे। तुम्ही एका वेळेला 2 बाउल ठेवले तरी चालेल, जास्त प्रमाणामध्ये जर करायचे असतील तर। परत आपल्याला थोडंसं चमच्याच्या साहाय्याने मिक्स करायचं आहे। शेवई आपली तळाशी जाते। अशाच मी राहिलेल्या शेवया आपण पूर्ण तयार करून घेऊ। शेवया इथे आपल्या छान तयार झालेल्या आहेत। तर आपल्याला इथे आता एका चाळणीमध्ये गाळायच्या आहेत। अशी जरा चाळणी दे मला।
वेगवेगळ्या फ्लेवरचे फालुदा बनवण्यासाठी वेगवेगळ्या फ्लेवरच्या आईस्क्रीमसुद्धा बनवायच्या आहेत, पण त्याचा एक बेस कॉमन असणार आहे आणि त्या कॉमन बेससाठी मी इथे वापरलं आहे मिठाई मेड. तुम्ही मिल्कमेडचं वापरू शकता, अमूलचं वापरू शकता. तर कंडेन्स मिल्कचं हे कंटेनर 250 mlचं आहे. त्यातील 150 ml कंडेन्स मिल्क मी इथे घेतलेलं आहे आणि फ्रीज झालेलं अमूल फ्रेश क्रीम 100 ml आणि व्हिपिंग क्रीम 100 ml. आता तुम्ही म्हणाल की हा प्रोफेशनल आईस्क्रीमचा बेस आहे का? तर नाही, कारण की फालुद्याचा विषय निघाल्याबरोबर बाहेरचा विकतचा फालुदा डोळ्यासमोर येतो आणि त्यामध्ये सिरप वापरलं जातं. सिरपमध्ये फक्त फ्लेवर्स आणि शुगर सिरप असतं, त्यामुळे ते प्रचंड गोड लागतात. फालुद्याच्या पहिल्या चमच्यापासून शेवटच्या चमच्यापर्यंत तो तेवढाच आवडीने खावासा वाटेल असा मला फालुदा बनवायचा होता. त्यामुळे मला त्याचा स्वीटनेस लिमिटेड ठेवायचा होता. घरात असल्यामुळे ते कंट्रोल करणं पण तर शक्य होतं, म्हणून मी या बेससोबत थोडा एक्सपेरिमेंट करून पाहिला आणि हा एक्सपेरिमेंट सक्सेसफुल झाला. खूप छान लागतो आणि म्हणूनच म्हटलं आपण ही रेसिपी तुम्हाला दाखवायला हवी. मी तयार केलेल्या आईस्क्रीम बेसचा अतिशय गोडवा नाही आहे. जर तुम्हाला गोडवा जास्त प्रमाणात हवा असेल तर कंडेन्स मिल्कचं प्रमाण तुम्ही यामध्ये वाढवू शकता. कंडेन्स मिल्क, फ्रेश क्रीम आणि व्हिप क्रीम हे तिन्ही साहित्य मी व्यवस्थित व्हिप करून घेतले आणि त्यानंतर तयार झालेला बेस थोडा थोडा मला हवा तेवढा बाजूला घेऊन त्यामध्ये फ्लेवर ॲड केले आणि त्यानुसार कलर ॲड केले. सर्वात पहिले मी पाईनॲपल घेतला, त्यामध्ये पाईनॲपलचा इसेन्सचा वापर केला आहे. रॉयल फालुद्यामध्ये लागणाऱ्या आईस्क्रीमसाठी इथे मी रूह अफजा वापरला आहे. तुम्ही कुठल्याही कंपनीचं रोज सिरप यूज करू शकता. त्यानंतर मी 2 फालुद्यांमध्ये व्हॅनिला फ्लेवर यूज करणार आहे, म्हणून मी त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स ॲड केला आणि चॉकलेट फ्लेवरसाठी मी इथे डार्क चॉकलेट गनाशचा वापर केला आहे. माझ्याकडे गनाश रेडी होतं. गनाश बनवणं अतिशय सोपं आहे. 1:2 या मापामध्ये आपल्याला याचं साहित्य घ्यायचं आहे. ज्या चॉकलेटचं तुम्हाला गनाश बनवायचं आहे ते आपल्याला सपोज 100 ग्रॅम घ्यायचं असेल तर त्यामध्ये 50 ml आपल्याला अमूल फ्रेश क्रीम गरम उकळलेली टाकायची आणि ते सेट व्हायला ठेवायचं आहे. मिक्स करून आपलं गनाश तयार आहे. आता हा आईस्क्रीमचा खटाटोप तर मी कालच केला होता, पण आज शेवई बनवेपर्यंत मी काय करत होते तर म्हटलं आपण सगळ्या फालुद्यांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवरचे फ्लेवर्ड मिल्क यूज करायचे जे ओरिजिनल टेस्ट देतील. म्हणून पहिला मँगो फ्लेवर मी यूज केला. आता मँगोचा सीझन आहे म्हटल्यावर मँगो फ्लेवर तर होणारच होता. त्यामध्ये मी 2 आंब्यांचे पल्प काढून त्यामध्ये मिल्क टाकलं आणि नंतर मी पाईनॲपल बनवायला घेतला. पाईनॲपल ओरिजिनल दुधामध्ये टाकल्यानंतर फाटण्याची दाट शक्यता असते, त्याच्यामुळे मी इथे इसेन्स वापरला आहे. पाईनॲपलच्या मिल्कला गोडवायण्यासाठी इथे 1 चमचा कंडेन्स मिल्कचा वापर केला आणि त्यामध्ये फूड कलरसुद्धा ॲड केला. त्यानंतर मी घेतला रोज फ्लेवरचा फालुदा बनवायला आणि त्यामध्ये सुद्धा मी रोज सिरप यूज केलं 1 चमचा आणि कंडेन्स मिल्कसुद्धा टाकलं होतं चवीसाठी. इथे माझा रॉयल फालुद्यासाठी लागणारा रोज फ्लेवरचा किंवा रूह अफजा फ्लेवर आपण म्हणू शकतो ते फ्लेवर्ड मिल्क तयार झालं. दुधामध्ये चॉकलेट गनाश ॲड करून मी चॉकलेट फ्लेवर्ड मिल्क तयार करून घेतलं आणि एका साईडला दुधाला जवळजवळ अर्ध्याहून जास्त आटवून मी घट्टसर अशी रबडी तयार करून घेतली. मँगो फ्लेवर, पाईनॲपल फ्लेवर, रोज फ्लेवर, रबडी आणि चॉकलेट फ्लेवर्ड मिल्क तयार झालं. त्यानंतर लागणारं साहित्य म्हणजे भिजलेला सब्जा. आता हा सब्जा रात्रभर तुम्ही भिजवून ठेवलात तरीसुद्धा चालतो, पण ह्या बिया पाण्यात टाकल्यानंतर बऱ्यापैकी लवकर भिजवून येतात, त्यामुळे तुम्ही 15-20 मिनटं आधीसुद्धा भिजवलं तरी उत्तम तयार होतात. असे आपण हे फालुदा बनवायला घेऊया. झालं का तुझं शेवा वगैरे बनवून? इथे आईस्क्रीम सुद्धा आपल्या इथे तयार झालेली आहे, सेट झालेली आहे. चला अजून तुला पण खायचं आहे ना? वाव, आजूला कुठली? हो वाव, कोणती आहे मँगो? कोणती आहे? मँगो फ्लेवरची आईस्क्रीम पाहिजे. काढूयात ना. इथे आम्ही एकाच वेळी सगळे फालुदा फ्लेवर बनवण्यासाठी त्याचा असा छान सेटअप करून घेतला. एका साईडला आपली शेवई तयार आहे, भिजलेला सब्जा आहे, त्यानंतर रूह अफजा फ्लेवरमध्ये लागण्यासाठी थोडासा रूह अफजा सिरप ठेवला आणि बाकी सगळे फ्लेवर्ड मी जे आपण तयार करून घेतले आणि रबडी ती देखील ठेवलेली आहे. आता हे 5 पण फ्लेवर एकदाच बनवायला सुरुवात करूया, पटकन होतात. 1 चमचा आपण इथे घालायचा आहे. इथे सब्जा घालून घेऊ. आपण घरगुती बनवतो त्यामुळे एखादा पदार्थ आपण आपल्या आवडीनुसार इथे कमी जास्त करू शकतो. इथे आपल्याला आता शेवई घालून घ्यायची आहे.
आपण 5 प्रकारचे मिल्कशेक बनवून घेतलेले आहे. चॉकलेट मिल्कशेक आपण इथे टाकू. हा तयार होतोय चॉकलेट फालुदा, हा पायनॅपल फालुदा, हा रॉयल फालुदा किंवा तुम्ही रोज फालुदा म्हणू शकता. डायरेक्ट दुकानच मांडलंय प्रोफेशनल. हा सीझन स्पेशल फ्रेश अल्फान्सो मँगो फालुदा आणि हा रबडी फालुदा. अशा फ्रीजरमधून आईस्क्रीम काढून घे. इथे थोडेसे ड्रायफ्रूट मी आधी घालणार आहे, आपण नंतरही इथे घालू शकतो. वाव, आईस्क्रीम कसलं सेट झालंय, छान मस्त, एकदम छान. वाव. एकदम चॉकलेट मध्ये पासून सुरुवात करूया. हो हो हो, कर ना. मी भरपूर टाकणार आहे. क्रीम मस्त सेट झालंय एकदम. हे बघा, खूप कमाल भारी, खूप कमाल भारी सेट झालंय. नक्की करून बघा तुम्ही. बरं, आता तुम्हाला सांगते, आमच्या ह्यामध्ये आम्ही जेवढे 5 जण होतो, तर आमचे फ्लेवर्स सांगताना तुम्ही सगळ्यांना ओळखता, पण एक व्यक्ती होती जी तुमच्या सगळ्यांसाठी नवीन होती. तर त्या कोण होत्या? तर त्या होत्या माझ्या सासूबाई आणि हिच्या विहीणबाई. इथे मँगो मध्ये आणि रबडी मध्ये आपण व्हॅनिला फ्लेवर वापरणार आहोत. घरी बनवताना कसं आपण सगळं भरभरून टाकतो, अगदी मनसोक्त मोकळ्या हाताने. शेवईचा आणि सब्जाचा लेअर आपण ऑलरेडी एक टाकलेला आहे, पण तो लेअर आहे आता फ्लेवर्ड मिल्कच्या खाली. आपण चमच्याने मिक्स करून हलवायला गेलो तर सर्व सांडणार, त्यामुळे थोडा आहेच, तर म्हटलं वरून पण थोडा थोडा लेअर टाकूयात. शेवई आणि सब्जाचा, तसेच ड्रायफ्रूटसुद्धा मनसोक्त टाकणार आहे. आता वरून वेगवेगळे कट केलेले तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता. इथे आम्ही काजू, बदाम, काळे मनुके आणि आपले साधे मनुकेसुद्धा टाकलेले आहेत. आणि या सगळ्यानंतर गार्निशिंग डन. रेसिपी बनवेपर्यंत हे नॉर्मल झालेलं आहे, तर हे गार करायला मी इथे ठेवलेलं आहे. मस्त जेवण झालंय. चला आता ये. कुठे येऊ? कुठे येऊ ना? माझ्या पॅन्टचं काय का तू? अबे ये बाबू इकडे. मस्त जेवण झालंय, आता फालुदा खाऊया. मी फालुदा आणतो सगळ्यांना. आदूला पण खायचंय? आदूला नाही द्यायचं. तुझा हा काय तर माझ्याकडे घे. आई आई तुम्हाला वाव, अजून थंडगार. आणतो. कोण खाणार आहे आदू? पहिलं कोण टेस्ट करणार आहे? मी खाणार. फ्लेवर टेस्ट करणार आहे. आदू कुठली खाणार आहे? मी पण. आदू मँगो खाणार आहे. बघ बघ कशी झाली. हा रॉयल वाव. आणि हा पायनॅपल. हा चॉकलेट, सगळ्यांचा आवडता. मस्त थंडगार झालेली आहे. फालुदा एकदम. सगळ्यांना ओळख करून दे, कोण कोण आहे. मी कोण आहे तुझी? मम्मी. आणि हा पप्पा. ही कोण आहे? आई. ही कोण आहे? नंदाई. नंदा आई. आणि माझं नाव काय आहे? माझं नाव काय आहे? नंदाई. माझं नाव काय आहे? रंजना. 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 ही रंजना आई आहे ना? मग ही कोण आहे? शुभमबाई. शुभमबाई. आणि ती कोण आहे? शुभमबाई. आवडत नाही ते म्हणून. तू माझे चमचे घे. सगळ्यांनी सगळे टेस्ट केले ना? आता सगळ्यांनी सांगायचं सगळ्यात फेवरेट कोणता आहे प्रत्येकाचा. तुला कोणता आवडलं मम्मी? चॉकलेट. मला चॉकलेट आवडतं. तुम्हाला आई?
तुला मला मँगो. मला चॉकलेट आणि पायनॅपल. वाव कमाल. पिना कोलेडा पिना कोलेडा मस्त लागेल. तुला कुठला हा तुला पण पायनॅपल आवडला. वाव. पण रेकॉर्डचा तिचाच आवाज होत होता. अरे तुझा झाला रेकॉर्ड. तिला कोणी विचारलंच नाही. ती म्हणते चालू मला आहे. हा. ओ बाबा तुला शेवटी म्हणते विचारलं मला नाही. हा. तुला कुठला आवडला पिल्लू? तुला पायनॅपल. पायनॅपल आवडला. वाव. तर आमची ही फालुदा पार्टी कंटिन्यू होणार आहे. तुम्ही पण अशी फालुदा पार्टी करा आणि कमेंट करून सांगा की तुमची पार्टी कशी झाली आणि फालुदाची रेसिपी कशी वाटली तेही कमेंट करून सांगा. बाय बाय. काय बाय बाय गुड नाईट. आता टायमावर बोललो.